जय श्रीराम. हर हर महादेव. मी सचिन पाटील. एका समाजाचं दुर्भाग्य, दुर्दैव काय असू शकतं? तुम्ही एखाद्या तिराईताला विचारा, त्याला दाखवा की हा एक मास्तर आहे, कराळे मास्तर. आणि हा आमच्या युवकांचं प्रेरणास्थान आहे. हा आमच्या युवकांचा मार्गदर्शक आहे. आणि त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघा. तुम्हाला समजून येईल की त्या प्रांताचं, त्या प्रदेशाचं दुर्भाग्य काय असते. हे असे येडझवे जर का आम्हाला शिक्षक म्हणून लाभलेत आणि आम्ही त्यांना शिक्षक म्हणतो. वाह सर, वाह सर, तुम आगे बढ़ो. मध्यंतरी मला कोणतरी म्हटलं होतं की तुम्ही विदर्भातले ना? अरे ते आहेत ना म्हणे, ते तुमच्या विदर्भाचं प्रतिनिधित्व करतात. म्हटलं कोण? म्हणे ते कराळे मास्तर. म्हटलं एक मिनिट. पहिली गोष्ट म्हणजे आमच्या विदर्भामध्ये असं बायलासारखं कोणीच बोलत नाही. की असं करावं लागते, ते त्याच्यामध्ये घुसावं लागते, त्याच्यात ते हे असं कोणी नॉर्मली बोलत नाही. कुठलाही नॉर्मल व्यक्ती, मी विदर्भातला आहे ना. हे असे येडे-चाळे आमच्याकडे करत नाहीत, पहिली गोष्ट लक्षात ठेवा. कराडे मास्तर विदर्भाचं प्रतिनिधित्व करत नाही. तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही बच्चू कडू सारखी लोक उदाहरण म्हणून ठेवू शकता डोळ्यापुढे. वैचारिक मतभेद असतील, पण अशी मॅनलीनेस असलेली एक मस्क्युलाईन लोक विदर्भामध्ये असतात, इन जनरल तुम्हाला सांगायचं झालं. बाकीचे नेते सुद्धा तुम्ही बघू शकता. खास करून अ, एक सामान्य वर्गातून येणारी लोक कशी असतात, तर रांगडी लोक असतात. पहिली तर गोष्ट, असले मूर्ख लोक आमचं प्रतिनिधित्व करत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे की राहिला शिक्षकी पेशा किंवा आपल्या विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन वगैरे, वगैरे ह्या ज्या गोष्टी. तर विनाप्रमाण कुठल्याही संदर्भांच्या सहित आजच्या ट्रेंडच्या अनुसार लोकांमध्ये फोकसमध्ये येण्यासाठी कुठलेही लॉजिक नसलेल्या गोष्टी बोलणारी लोक खूप आहेत, भरपूर आहेत. त्यासाठी त्यांना प्रमाण लागत नाही, त्यासाठी त्यांना आणि समाजाकडून मी अशी अपेक्षा करू शकत नाही की समाज ह्या गोष्टींची चिकित्सा करेल. हे लोक काय बोलतायत. कुंभमेळ्यावर हे जे भाष्य आहे कराळे मास्तरने केलेलं, की तिथं साधू संत गांजा फुकायला येतात आणि गांजा फुकणाऱ्यांना साधू संत म्हणत नाही, त्याच्यावर खर्च सरकारने तो खर्च इकडे लावावा, तिकडे लावा. मी बच्चू कडूंबद्दल बोललो. बच्चू कडूंनी सुद्धा हा आक्षेप घेतला होता तेव्हा कुंभमेळ्यावर, जेव्हा सबसिडी सुरू होती. आणि या कुंभमेळ्यापेक्षा काही पटीने खर्च त्या सबसिडीवर व्हायचा तेव्हा. प्रश्न हा पण नाहीये की हज सबसिडी आहे, कुंभमेळा आहे, खर्च होतोय. मुद्दा वृक्षतोडीचा होता, कुंभमेळ्याचा नाही. कुंभमेळ्याचा खर्च जर का तुम्ही विचार करत असाल की बाबा तिथे, तर पहिला सर्वात महत्त्वाचा गोष्ट म्हणजे साधू संतांवर खर्चाचा अर्थ काय आहे? त्यांच्या बँकेत पैसे टाकले जातात. त्यांच्या अकाउंटवर पैसा जातो. त्यांना पैसा भेटतो. हे जे आर्थिक तिथे गणित बसवलं जातंय, की कुंभमेळ्यासाठी इतक्या कोटींचा खर्च, त्या खर्चाचा हिशोब मागण्याचा अधिकार आपल्याला. की बाबा हा इतका खर्च कशासाठी? ती वृक्षतोड कशासाठी? तिथे गांजा फुकणारी लोक येतात. हा धार्मिक मुद्दा, याच्यावर बोलण्याचा अधिकार आपल्याला. कराळे किंवा कोणाच्याही बापाची प्रॉपर्टी नाहीये या देशाची संस्कृती, या देशाची परंपरा. कोणताही निरंजन टाकल्यासारखा चिवतीया येऊन जर सांगत असेल की अकबराने कुंभमेळा सुरू केलाय आणि या कराळेसारखा येळझावा येऊन तिथे ते साधू संत नाहीत आणि ते गांजा फुकतात म्हणत असतील ना, यांना चपलीनं बळवलं पाहिजे. अरे भोसडीच्यांनो, तुम्हाला जर का सरकारसोबत प्रॉब्लेम आहे, सरकार कशावर पैसा खर्च करते याच्यावर. कुंभमेळा तेव्हाही होता जेव्हा गव्हर्नमेंट नव्हती. कुंभमेळा तेव्हा सुद्धा व्हायचा. गव्हर्नमेंट खर्च करते, ते गव्हर्नमेंटचे स्वतःच्या पॉलिसीनुसार खर्च करते. गव्हर्नमेंट याच्यासाठी खर्च नाही करताय की तो साधू संतांच्या अकाउंटमध्ये पैसा जातोय. तुम्हाला साधू संतांवर बोलण्याचा अधिकार नाहीये. तुम्हाला जर का एवढे अनुदान दिसत नाहीयेत, तुम्हाला वक्फ बोर्ड घशात घालणाऱ्या जमिनी दिसत नाहीत, तुझ्या आईच्या नवऱ्यात का भडव्यात आहे की ज्यांनी 100 एकर लातूरची जमीन शेतकऱ्यांची घशात घातली, तेव्हा तुला बोलायला काय होतं रे बेशर्मा? लाज वाटते का तुला? हां? हे जे हिजडे चाळे तू जे याच्यावर येऊन करतोस, तू प्रत्येक, आणि हे जे असतं ना, तू ह्याच्यावर बोल, तू त्याच्यावर बोल, हे सुद्धा आपल्या प्रत्येकाची आपापली इच्छा आहे. कोण कशावर बोलावं, नाही बोलायचं तुला. ठीक आहे, तुझ्या खिडकीतून अब्दुल ये जा करायचा. वी हॅव नो प्रॉब्लेम विथ दॅट. तू नको बोलू त्याच्यावर. लातूरच्या त्या शेतकऱ्यांचा प्रश्न तू वक्फ बोर्डानं घशात घातल्या जमिनी, त्याच्यावर नको बोलू, तू नको मांडू ती प्रश्न. तुला खाल्लेल्या भाकरीला जागायचंय. तुला जे घरी तुझ्या मीठ मिरची तुला खायला भेटतीये भोसडीच्या,
त्याला तुला जागायचंय. पण तू साधू संत नाहीत ते गांजा फुकतात. तू ह्या धार्मिक भावनांवर कसा बोलू शकतो? तुला हा अधिकार कोणी दिला? आता गांजा या विषयावर येऊ. कराडे मास्तर हा नॉलेजेबल पर्सन आहे असं ज्यांना वाटते त्यांनी पोगो बघा. नालायकांनो, तुमच्यासारख्या मूर्खांमुळे, दर्जाहीन समाजामुळे, दर्जाहीन प्रेक्षकांमुळे असे शेफारलेत. झाडभराचा आण म्हणतं उंबर माहित नसते यांना. झाडभराचं नॉलेज नसतं. गांजा या विषयावर जर का कराडे मास्तरला बसवलं नाही इथं माझ्यासमोर, नागळा करून पळवून लावून त्याला, लक्षात घ्या, नागळा करून. 1893-94 मध्ये हम कमिशन आलं आपल्या देशामध्ये. हम कमिशनचा अहवाल 3000 पानाहून अधिक आहे. म्हणजे 3200 समथिंग पानाचा तो अहवाल आहे. त्याच्यातून काही फाइंडिंग्स पुढे आल्या आणि त्या फाइंडिंग्स पुढे आल्यानंतर त्या फार नंतर गांजावर, म्हणजे कॅनॅबिस, ज्याला कॅनॅबस म्हणा, मरुयाना म्हणा, हम्प म्हणा, त्याच्यावर बंदीची मागणी पुढे आली. गांजावर असलेली बंदी यावर पूर्ण जगामध्ये रिसर्च आहे. मोठमोठ्या देशांमध्ये गांजावर बंदी नाहीये. चांगले चांगले देश त्याच्यात अग्रेसर आहे. विजय क्लिनिक, प्रिया मिश्रा, कधी सर्च करा, ह्या गांजावरची बंदी उठवण्यासाठी कोर्टामध्ये गेलेले आहेत. मी गांजाचं प्रमोशन करत नाहीये, पण एक तुम्हाला सांगतो की तंबाखू हा कधी आपल्या याचा भाग नव्हता, संस्कृतीचा भाग नव्हता. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी म्हटलेलं आहे, ओढूनी तंबाखू काढेल जो धूर, जळेल ते घर त्याने पापे. वास्तविक पाहता त्यांनी ते जनरल स्टेटमेंट नाही केलेलं आहे, त्यांनी कीर्तनामध्ये बसून तंबाखू ओढणाऱ्यांवर टीका केलेली आहे. ह्या दाखला अमोल मिटकरीने दीक्षाभूमीवर गजानन महाराजांच्या विरोधात वापरला होता. तर गजानन महाराज जी चिली मोडायची ती तंबाखूची नसायची. हे मिटकरी सारखे यांना साहेब साहेब म्हणून त्यांच्या मागे जे लाड चाटत फिरता ना तुम्ही, त्यात अभंगा तो शोधा तरी, त्याच्यात काय लिहिलेलं आहे ते बघा तरी. त्याच्यात तंबाखू शब्द वापरलेला आहे, त्याच्यात गांजा शब्द वापरलेला नाहीये. आणि तो कुठल्यासाठी वापरलेला आहे? ज्या शतकामध्ये तंबाखू भारतामध्ये आली, त्या शतकामध्ये त्याचा प्रसार बघून जगद्गुरु तुकोबारायांनी बघितलं की कीर्तनामध्ये सुद्धा लोक मळी लावून बसतायत, तंबाखू ओढतायत. त्याच्यावर त्यांनी ते भाष्य केलेलं आहे. इतिहासाचं, गाथेचं, ज्ञानेश्वरीचं, कशाचं काय माहिती आहे रे तुम्हाला? हम कमिशन मध्ये स्पष्ट ज्या गोष्टी स्टेट केलेल्या आहेत त्या जर का तुम्ही वाचल्या तर तुमच्या लक्षात येईल की गांजा ही काही एलियन कन्सेप्ट नाही आहे आपल्या याच्यासाठी. मी वैष्णवांना सुद्धा सांगू इच्छितो, बरेचसे वैष्णव हा आरोप करताना दिसतात की भांग पिणं चुकीचं आहे, गांजा पिणं चुकीचं आहे, आणि तुम्ही महादेवाच्या नावाला, असं कधीच नव्हतं, हा महादेवाच्या नावाला कलंक आहे. तुम्ही म्हणता की बाबा महादेवाने विष प्राशन केलं होतं, तर तुम्ही हे बघा, मी वैष्णव आहे, मी स्वतः शाकाहारी आहे, मी स्वतः मादक पदार्थांचं सेवन करत नाही. अरे मी ॲलोपॅथीच्या औषधी घेत नाहीत, मादक पदार्थ फार लांबचा विषय आहे. वैष्णवांना सुद्धा माझी कळकळीची विनंती आहे की हे असं कधी आपल्या कल्चरचा भागच नव्हता असं म्हणू नका. तुम्हाला इतिहासात डोकावून बघावं लागेल की खरोखर गांजाला आज आपण ज्या स्वरूपामध्ये मांडणी केलेली आहे, तर त्यांनी हम कमिशन हे गव्हर्नमेंटनं हे करा ना, ते पब्लिश करा ना, त्यामधल्या फाइंडिंग्स बघा. आणि त्या 18व्या शतकापर्यंत आपल्या भारतामध्ये गांजाची, आपल्या भांगची काय परिस्थिती होती, कशा पद्धतीत त्याचं कन्झम्पशन होतं, कशा पद्धतीने मॉडरेट कन्झम्पशन आपल्याकडे सगळीकडे होतं. अचानक काहीतरी, हे बघा, आपल्याला आज आपण जे वाचतोय, आज आपण जे बघतोय, आज आपण जो इतिहास म्हणून जे चघडतोय आनंदाने, आवश्यक नाहीये की आपला भारत तसा होता. मग जेव्हा तुम्ही खरेखुरे कागदपत्र, खरेखुरे कमिशन, खरेखुरे फाइंडिंग्स, खरेखुरे पुस्तकं तुम्ही वाचता आणि खरेखुरे संदर्भ दाखले तुम्ही बघता, तेव्हा तुमच्या लक्षात येतं की अरे यार, ये तो कुछ हमें अलग ही बताया गया है. आजही कोर्टामध्ये त्या केसेस चालू आहेत. आजही गांजा हा आयुर्वेदाचा बेस मानला जातो. अथर्व वेदामध्ये गांजाचे 40 नावांचं वर्णन केलेलं आहे. हा विषयच नाहीये की बाबा गांजा ओढणं चुकीचं आहे का बरोबर आहे. पण तुम्ही गांजा ओढणाऱ्यांना ज्या पद्धतीने मांडत आहात, पहिली गोष्ट म्हणजे की त्याला एक धार्मिक एक अधिष्ठान आहे. म्हणून मी सांगितलं की बाबा वैष्णवांना किंवा जे भक्ती मार्गातल्या लोकांनी सुद्धा त्या विषयावर भाष्य करू नये. कारण की आपला जो हा आग्रह आहे की बाबा एकच कोणता तरी मार्ग असला पाहिजे, हा आग्रह चुकीचा आहे. हा जो हिंदू धर्म आहे ना, हा आगम निगम सगळं मिळून बनलेला आहे. हा आगम मार्ग आहे ना, आगम मार्गामध्ये गांजाचं सेवन करतात. तुम्हाला मान्य नाहीये, मला मान्य नाहीये, इट्स ओके. बळीप्रथा तुम्हाला मान्य नाहीये, मला मान्य नाहीये, गाथीमध्ये बळीप्रथेचा विरोध आहे. मांस खाता हौस करी वैरी जोडून ठेवीला, हे बरोबर आहे. पण बळीप्रथा आदिगुरु शंकराचार्य सुद्धा नाकारत नाही, पुरीचे शंकराचार्य सुद्धा नाकारत नाही. तो आगम मार्ग आहे, तो तंत्र मार्ग आहे, त्याला आपण काही करू शकत नाही. फक्त आज तुम्ही जे हौसे मौजेसाठी करतात तो भाग त्यांना मान्य नाही, आणि ती बळीप्रथाच नाहीये ऍक्च्युली. तर
हे सगळे पंथ, सगळ्या ह्या गोष्टी आपापल्या ठिकाणी आहेत. आपण त्याचा इथं बसून सन्मान केला पाहिजे. का केला पाहिजे? त्याचे गाठीत प्रमाण आहेत. अरे आज जर का तुम्ही सर्वोच्च पीठ असलेल्या पुरीच्या शंकराचार्यांना, ते ज्येष्ठ आहेत सर्वात, त्यांना जरी जाऊन तुम्ही विचारलं की बा ह्या गांजा ओढतात त्याच्यावर तुमचं काय मत आहे? तुम्ही वैष्णवांचे श्रेष्ठतम एखाद्या आचार्याला जाऊन विचारलं की तुमचं याच्यावर काय मत आहे? त्यांची मतं तुम्ही घ्या ना धर्ममार्तंडांची. ते म्हणतील की बाबा सांसारिकांनी ह्या गोष्टी करू नये, ते संन्यासी आहेत. अहो त्यांनी स्वतःचं पिंडदान केलंय. ह्या कराडेसारख्या फालतू तृतीय श्रेणीच्या ह्या किन्नराला, ह्या भोसडीच्याला अधिकार आहे का त्या लोकांना, ज्यांनी स्वतःचं पिंडदान करून ते तिथं पोहोचलेले आहेत, त्यांच्यावर भाष्य करायचं की ते गांजा ओढतात का काय करतात? तुझ्या बापाला सांगितलं पहिले आपण हम कमिशनवर बोलू की गांजा वाईट का चांगला, इथून जर का सुरुवात केली ना, की बा तुला काय वाटतं की बाबा गांजाबद्दल तुझं काय मत आहे? तुला गांजाबद्दलच तुला एवढं काय दुखतंय रे बाबा? तू ज्या पार्टीची चाटतोस ना भोसडीच्या, ते दिवस रात्र बारमध्ये पडलेले असतात. कधी दारूवर भाष्य कर, कधी इतर इतर व्यसनांवर सुद्धा भाष्य कर, कधी बाकीच्या गोष्टींकडे सुद्धा बघ तू. ते तिथे जाऊन गांजा ओढतात. तुझ्या बापाच्या पैशाने ओढतात. तुझ्या घरी आलेत ते गांजाचे पैसे मागायला. ज्या आचार्य परंपरेशी वारकरी संप्रदायाची एकात्मता दाखवलेली आहे, त्या आचार्यांनी, त्या आदिगुरु शंकराचार्यांनी ज्या नागाची फौज उभी केलेली आहे, त्या नागा सैन्याची फौज, त्यांच्याबद्दल आपण भाष्य करतोय की ते गांजा ओढतात आणि ते उघडे नागडे फिरतात. तू कपडे घालून नागळा आहेस कराडे, तू कपडे घालून नागळा आहेस, तुझं नागडे पण तुझ्या कपड्यातही लपत नाही. आपलं थोबाड भाव वाटत नाही. एखाद्या वेळेस जर का एखाद्याला मळमळ होती आणि उलटी होते, तर त्यांना तुझं थोबाड भाव 2 मिनिटात उलट्या व्हायला लागतील त्याला. काय ते बोलणं, काय ते ध्यान, काय ती केसन, काय ते वागणं. अरे तू कोण रे बाबा? तुला ना गाथेचा अभ्यास, ना तुला ज्ञानेश्वरीचा अभ्यास, ना तुला आचार्य परंपरा माहिती, ना तुला आदिगुरु शंकराचार्य, ना तुला राम माहीत, ना तुला रावण माहीत, ना तुला कुठलं संदर्भ, ना तुझा इतिहास चांगला. त्या फातिमा शेखला तू म्हणतोस की ती स्त्री शिक्षिका होती. तुझ्या बापानं द्यावं दाखले फातिमा शेखचे. मिशा काढून टाकन मी फातिमा शेखचे दाखले तुझ्या बापानं दिले तर. इतिहासातली एक गोष्ट जे सांगितलेली आहेस ना तू, त्याचा एक जर दाखला दिला ना कराड्या, तर तुला मानून जाईल मी. झाट्या माहित नाही आपल्याला, फक्त नाचता येतं जो येऊन स्क्रीनवर, बाकी काही समजत नाही आपल्याला. आणि ह्या लोकांना विद्वान म्हणतात. आपला समाजाचा काय दर्जा घसरलेला आहे लक्षात घ्या. हे असे जोकर, हे असे कार्टून आपल्या समाजाला मार्गदर्शन करतायत. तिथे जो गव्हर्नमेंट खर्च करत आहे, त्या खर्चातून एक रेव्हेन्यू जनरेट होतो. कुठे एक इन्व्हेस्टमेंट केली, समजा समृद्धी महामार्ग बांधलाय, त्या महामार्ग बांधल्यानंतर त्याच्यातून एक रेव्हेन्यू जनरेट होतो. कसा? तिथं टोल देतात ना लोक, की बुवा तो खर्च गव्हर्नमेंट वसूल करते. गव्हर्नमेंट कधी स्वतःच्या खिशातून पैसा टाकत नाही. आज कुठेही नियोजन करण्यासाठी सरकार जो पैसा खर्च करते, ती जागा स्वच्छ करते, तिथे काही तात्पुरत्या तर काही कायमस्वरूपीच्या सुविधा निर्माण करते. त्या सुविधा निर्माण करताना रोजगार निर्माण होतो. फुकट लोक कामं करत नाहीत. तिथे स्टॉल्स लागतात, तिथे त्या स्टॉलची विक्री केली जाते, त्याच्यातून कर निर्मिती होते. सरकार 21,000 कोटी जर का खर्च करते, तर ते सरकार 21,000 कोटी कमावतं. सरकार भिकारी बनायला बसलेली नाहीये. पण जेव्हा गव्हर्नमेंट अनुदान देते, जेव्हा गव्हर्नमेंट राशन देते, जेव्हा गव्हर्नमेंट आरक्षण देते, जेव्हा गव्हर्नमेंट सवलती देते, जेव्हा गव्हर्नमेंट बाहेरच्या इमिग्रंट्सला इथे आपल्या देशामध्ये राहू देते, जेव्हा गव्हर्नमेंट अशा सुखसुविधा उपलब्ध करून देते, जे सामान्य करदात्यांच्या पैशातून ते निर्माण झालेले असतात, त्यावेळी सामान्य करदाता, खास करून सवर्ण मध्यमवर्गीय करदाता, कधीही प्रश्न विचारत नाही की आम्ही सवर्ण मध्यमवर्गीय हे जे सर्वात जास्त टॅक्स पेअर आहेत, मध्यमवर्गीय, आणि त्या लोकांच्या टॅक्समधून हा संपूर्ण देश चालतोय. त्या लोकांना तर प्रश्न विचारायचा अधिकार नाहीये. ती लोक जाऊन नाही विचारू शकत की बाबा आमच्या टॅक्स, आम्ही जो टॅक्स पे करतोय त्याच्यातून आम्हाला तुम्ही साधं शुद्ध पाणी सुद्धा देऊ शकत नाही 24 तासासाठी. आम्हाला वीज बिल इतकं भरावे लागतं, आम्हाला वीज बिलासाठी जो आम्ही पैसा देतोय, खर्च करतोय, आणि आम्ही जेव्हा झोपडपट्ट्यांमध्ये जातो किंवा अशा भागांमध्ये जातो, तिथं आकडे टाकून लाईट घेतलेली असते, तिथं तुम्ही साधी तक्रार सुद्धा करू शकत नाही. इलेक्ट्रिशियन येऊन तिथली लाईट सुद्धा कापू शकत नाही. एक गाव होतं असं, त्या गावात सर्वात जास्त वीज चोरी व्हायची विदर्भामध्येच. आमच्या इकडचाच एक प्रकार आहे. तिथं वीज कापायला जेव्हा तिथं लाईनमन जायचे ना, तर तो वरती चढल्यानंतर हे खाली तिथे काटे टाकून ते पेटून द्यायचे. अब नीचे उतर के बता. तिथं विजेची रक्कम वसुली करायला जाणाऱ्या त्या यांच्यावर कर्मचाऱ्यांवर हल्ले व्हायचे, त्यांना मारहाण व्हायची, आणि वरून एमएससीबीच बदनाम. तर हे आपल्या देशामध्ये इतका सावळा गोंधळ चालू आहे. एवढा कराचा पैसा आपण देतोय, त्याच्यातून आपल्याला सुविधा मिळत नाहीत. त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारायचा अधिकार आहे का? 100% आहे. अरवली पर्वत शृंखला कापून टाकण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. 100 मीटरच्या वरच्याच पर्वतांना आम्ही पर्वत मानू,
बाकी सगळी मायनिंग प्रोजेक्टमध्ये जात आहेत. E20 पेट्रोल आहे. ह्या अशा कित्येक साऱ्या प्रश्न आहेत की बाबा जेव्हा गडकरी बोलले होते की 15 रुपये 20 रुपये लिटरनं आम्ही पेट्रोल विकू, आज म्हणतात की बाबा E20 पेट्रोलसाठी तितकाच खर्च येतो. खूप सारे प्रश्न आहेत. ज्याच्यावर बोला, आपण बोललं पाहिजे, आपण प्रश्न विचारला पाहिजे, त्याच्यासाठी आपण सरकारला घेरलं पाहिजे. पण तुम्ही सरकारला घेरा ना साल्यांनो. तुम्ही सरकारला प्रश्न विचारा ना. तुम्ही कोर्टाला प्रश्न विचारा ना, की नॅशनल हेराल्ड घोटाळा जो आपल्या देशामध्ये झालाय, त्या 2012-13 पासून गव्हर्नमेंटला आपल्या कोर्टाने कधी लक्ष दिलं नाही का, की बाबा हे आज गव्हर्नमेंट म्हणते की ह्या 12-13 वर्ष जे ईडीने चौकशी केली, ही चौकशीच ग्राह्य धरल्या जात नाही. मग इतके वर्ष झाले तुम्ही केसेस तारीखांवर तारीख दे तारीख आजपर्यंत सुप्रीम कोर्टाच्या लक्षात आलं नाही की बाबा ही ईडीची चौकशी चुकीची आहे म्हणून. 12-12, 13-13, 14-14 वर्ष, 15-15, 20-20 वर्ष कारवाई चालल्यानंतर म्हणते गव्हर्नमेंट की हे केसेस बनत नाही. निठारी कांडमध्ये मुलींना कापून खाणाऱ्यांना गव्हर्नमेंट माफ करा सर्वोच्च न्यायालय सोडून देतं. कापून खाल्ले त्यांनी. त्यांना फाशी झाली ती 2013 मध्ये. इंदिरा जयसिंगने त्यांची फाशी कॅन्सल करून आणली. आज ते मोकळे सुटले. हे आपल्या देशाची सडलेली व्यवस्था आहे. ही आपल्या देशाची न्यायपालिका आहे. ही आपल्या देशाची न्याय व्यवस्था आहे. ही आपल्या देशाची सिस्टीम आहे. या सगळ्या गोष्टींवर जर का आपण भाष्य करू शकत नसू, आपण इथल्या न्यायपालिकेच्या विरोधात बोलू शकत नसू, इथं सगळ्यात आधी बदलण्याची गरज कशाची आहे, तर सगळ्यात आधी न्यायपालिका बदलण्याची गरज आहे. सर्वात पहिले न्यायपालिका बदलण्याची गरज आहे. सर्वात पहिले आपल्या देशाची झुंडशाही संपवण्याची गरज आहे. संविधान खतरे में है म्हणणाऱ्यांची दादागिरी संपवण्याची गरज आहे. पण हे न करता जर का आम्ही म्हणत असू की ते साधू, ते कुंभमेळ्यात जमणारे लोक, त्यांच्यामुळे या देशामध्ये न्यूसन्स क्रिएट होतोय, त्यांच्यावर खर्च होतोय आणि ते जर का आम्हाला प्रॉब्लेम वाटत असतील तर ह्या लोकांना झोडपून काढलं पाहिजे, पोत्यात घालून. आणि हे असे कुत्रे आमच्या समाजाचं नेतृत्व करू शकत नाहीत. आणि जर का ह्या अशा लोकांना जर का आम्ही शिक्षक म्हणून उरावर घेत असू तर आमच्या समाजाला खड्ड्यातच गेलेलं बरं आहे. आणि हा समाज खड्ड्यातच गेला पाहिजे. व्यवस्थित प्रश्न विचारा, खऱ्या-खुऱ्या प्रश्नांवर भाष्य करा, खरे-खुरे प्रश्न विचारा, जनतेच्या खऱ्या-खुऱ्या समस्यांकडे लक्ष द्या. हा सामान्य मध्यमवर्गीय हा जो टॅक्स पेअर आहे याच्या आई बहिणी सुरक्षित नाहीत. व्यासपीठांवरून यांच्या पोरी नाचवण्याच्या भाषा केल्या जातात, त्यांच्या पोरींसोबत संबंध बनवण्याच्या गोष्टी केल्या जात आहेत आणि त्यांना वरून बोलू सुद्धा दिल्या जात नाही. तोंड दाबून मुक्क्यांचा मारा सुरू आहे. त्या समाजाबद्दल कोणाला कणव नाही, त्या समाजाबद्दल कोणाला बोलायचं नाही आणि हे भोसडीचे बोलतायत चाले साधू संतांवर. लाज वाटली पाहिजे, खेटरानं बळवून काढले पाहिजेत. तरी सुद्धा आमचं रक्त खवळत नसेल तर ठुआ आमच्या जीवनावर. खरोखर हा समाज नाल्यात जायच्या लायकीचा आहे. माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.